अशोक खरात प्रकरणामध्ये सध्या ईडी आणि सीबीआयचं धाडसत्र सुरू आहे, चौकशी सुरू आहे. दरम्यान कल्पना खरात यांच्या मातोश्री आपल्यासोबत आहेत. आई, काय नाव तुमचं? पार्वताबाई. बरं. पण सध्या हे सगळं जे चालू आहे, आता तपास चालू आहे, अधिकारी तुमच्या बंगल्यात येत आहेत, काय नेमकं होतं आहे सगळं? मला काहीच नाही कोणी सांगत बाबा, मी विचारितही नाही. मला बरंच वाटत नाही. ते माया नको बाबा फोटो काढू, जाऊ दे मला घरात. फोटो नाही येते. नाही, पण आता हे जे सगळं जे झालं, तुमचं काय मत आहे याच्यावर? तुम्हाला काय वाटतं? मी काय सांगू, मला गंजमत वाटत कशाला त्यांना जाऊन नेलंय बा तिकडं कोंडलंय असं. मा हात आठवणीतही नाही, मा खानदानीतही नाही झालं, असं झालं आता. असं वाईट वाटत ना. मग का बरं बाबा एवढं झालं, एवढं काय केलं त्यांनी असं वाटतं. तुमच्या गावाकडची परिस्थिती एवढी हालाकीची, तुम्ही सगळा परिवार तुमचा अगदी हे आता ही जी परिस्थिती ओढवली आहे त्याच्यात काय वाटतं आता तुम्हाला? गावातही गेलते का तुम्ही? बाकीचे सगळे पत्रकार वगैरे गेले होते ना. या सगळ्या घटनेबद्दल काय वाटतं तुम्हाला? खरात यांनी मला काहीच नाही वाटत बाबा. पण जी घटना घडली त्याच्याबद्दल का म्हणून घडली एवढंच वाटत आहे. काय झालं आणि कसं झालं आता कोण सांगत आपल्याला? त्यांना ज्याला माहिती असेल ते कुठं सांगत आहे का? पण मग आजी, आता हे जे सगळे अधिकारी येत आहेत, काल दिवस राडावा गागाव गपची बसावा. आमची पोर तर लई बावरती, कधी कोणाला काही म्हणली नाही, कधी काही बोलली नाही. आणि तिच्या काय कर्माला आलं ते कधी सुटत कधी नाही. कुठं काय ते माहिती नाही. तुमची आता काय म्हणजे तुम्हाला काय वाटतं, लवकर सगळा हा विषय संपावा, लवकर ते घरी यावे? हा वाटतंय लवकर यावं, पण येतील का मग? हा येतील. आता हे जे अधिकारी वगैरे येत आहेत सगळे, नाही आले तर चालून, पण माय पोर आली पाहिजे ना. पोर कधी 4 दिवस का 1 दिवस शिकून राहिली ना, आता 15 दिवस झाले तशी नाही इकडं. पण मग आता घरी इथे कोण कोण आहे तुमच्याबरोबर आजी? तुमच्याबरोबर घरी इथे कोण कोण आहे आता? इकडं तिचा मुलगा आहे, पोर आहे, तिची जाव आहे, पाहुणे रावळेच आहे सगळे. घरचं कोणीच नाही आहे. घरचं फक्त पोरण पोर आहे. त्याला पोरं तरी किती, 2 मुलींनी 1 मुलगा आहे. पण तुम्हाला हे सगळं असं चालू आहे असं काही वाटलं होतं? मी आता आले मागून, ते त्यांना घेऊन गेल्यावर आले. तुमचं म्हणणं आहे की हे लवकरात लवकर सगळं संपावं? हा ना, संपावं, पण म्हणता कवा संपन? येत पडले ना परत. आमची पोर फक्त घरी आली पाहिजे, जावाई नाही आले तरी चालत. अशोक खरात यांच्या सासूबाई आहेत, त्यांना अश्रू अनावर झालेत. खरं तर मुलगी लवकरात लवकर घरी यायला पाहिजे अशी त्यांची इच्छा आहे. आणि गेल्या काही दिवसांपासून अधिकाऱ्यांकडनं ज्या पद्धतीनं हा संपूर्ण ही चौकशी सुरू आहे, त्याच्यामुळे घरी जरी सगळे लोक असले तरी कुठेतरी सगळेजण घाबरलेले आहेत, बेदरलेले आहेत असं ते म्हणत आहेत. आता जे आहे तेच घरात बेदरेलच आहे. मी तरी येते कशी बाहेर, पण येते नाही. तर या सगळ्या प्रकरणामध्ये लवकरात लवकर हे सगळं प्रकरण संपावं, यामध्ये अशोक खरात यांची चौकशी सुरूच आहे. मात्र यासोबतच त्यांची मुलगी जी आहे कल्पना खरात, ही लवकरात लवकर घरी यावी अशी अपेक्षा जी आहे ती त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.